पीक विमा हा बीड पॅटर्न म्हणून सरकारने आपली पाठ थोपटली होती, पण खरीप 2024 हंगामात यात भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे। धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांची चौकशी झाली पाहिजे, तसेच मुख्यमंत्र्यांनी यासाठी समिती नेमून ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। बीड पॅटर्न समोर आणून फार स्वतःची पाठ शासनाने थोपटून घेतली आणि शेतकऱ्यांची मतं सुद्धा घेतली। हा बीड पॅटर्न 1 रुपयात विमा काढून देण्याचा आला कुठून? त्याचं उगमस्थान काय? याचं उगमस्थान भ्रष्टाचारातून आहे। भ्रष्टाचाराची प्लॅनिंग करून या बीड पॅटर्नचा उगमस्थान झाला असा आमचा स्पष्ट आरोप आहे। खरीप 2024च्या हंगामामध्ये जे 4 लाख बोगस अर्ज या पीक विम्यासंदर्भात प्राप्त झाले, त्यातील 1,09,000 अर्ज केवळ एका बीड जिल्ह्यातील आहे। उद्या बोगस अर्ज आले म्हणून किंवा अर्जदारावर शेतकऱ्यावर कारवाई होईल, परंतु या पीक विमा योजनेतून रगळ पैसा कमवणाऱ्या भ्रष्टाचार करणाऱ्यांना आपण कारवाई करणार का, हा खरा प्रश्न आहे। खरं म्हणजे हे वादग्रस्त कृषी मंत्री होते काय? धनंजय मुंडे नावाचे ग्रस्त यांनी जे आतापर्यंत योजना आणल्या त्या सगळ्या योजनांना भ्रष्टाचाराची झालर आहे। खरीप हंगाम 2024 मध्ये जे काही बोगसपणा झालाय, भ्रष्टाचार झालाय, यावर धनंजय मुंडेंच्या काळातील सर्व योजनांची चौकशी होणे आवश्यक आहे। त्यामध्ये विशेष मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे, विशेष समितीचं गठन केलं पाहिजे, त्यांच्या निर्णयाची समीक्षा केली पाहिजे त्यांना कार्यकाळामध्ये झालेलं, आणि हा भ्रष्टाचार निखंदून काढण्याची आवश्यकता आहे।